यस मुलांनो, आपण बघत आहोत सिमिलॅरिटी आणि आज आपण बघणार आहे वेगळा चॅप्टर, त्यातलाच सब चॅप्टर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आपण सिमिलर ट्रायंगल मध्ये पाहिलं, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then the ratio of their corresponding sides are ratio of the corresponding side is equal, right? तर सिमिलरली जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांच्या एरियामध्ये काय रिलेशनशिप आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ दिस एरिया. दोन्ही सिमिलर आहेत, साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत, म्हणजे सगळेच प्रपोर्शन मध्ये असणार आहे. ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता या केस मध्ये त्यांची एरियाचा रेशिओ हा कसा असतो त्याचा थेरम म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तुमचं टेक्स्टबुक ओपन करा. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 23, त्या पेज नंबर 23 वर तुम्हाला दिलेला आहे व्हॉट इज द थेरम. थेरमला आपण थेरम रीड करण्यापूर्वी आपण पहिला दोन सिमिलर ट्रायंगल काढलेले आहेत. ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर, राईट. आणि या केसमध्ये काय दिले बघा, गिवन ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर विथ ट्रायंगल पी क्यू आर. ए बी सी इज सिमिलर टू पी क्यू आर. याचा अर्थ करस्पॉन्डिंग साइड्स कशा आहेत, सिमिलर आहेत. म्हणजे ए बी इज सिमिलर विथ पी क्यू, बी सी इज सिमिलर विथ क्यू आर and AC is similar with PR. Corresponding angles, A angle is congruent with P, A with P, B is congruent with Q, B is congruent with Q, C is congruent with R. So this is what we learn. त्यानंतर from vertex A, a perpendicular draw on the base BC which intersects the line BC at point D. AD is given as perpendicular to BC. हा एडी परपेंडिक्युलर टू बीसी आहे, इथं राईट अँगलचं साइन दाखवलेलं आहे. सिमिलरली याही ट्रायंगल मध्ये पीएस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर, पीएस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर, राईट. दिस इज व्हॉट आपण माहिती आहे सिमिलर ट्रायंगल इथं आपण लिहिलेले आहेत. व्हॉट इज द थेरम सेज, इथं मी थेरम लिहिलेला आहे, तुमच्या बुक मध्ये आहे, तो सेम तुम्ही माझ्यावर रीड करा. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर ABC and PQR, if two triangles are similar, the ratio of areas of those triangles, ratio of areas, दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो, the ratio of areas of those triangle is equal to the ratio of the squares of their corresponding sides. The squares of their corresponding sides. समजून घ्या, the ratio of squares, squares हा शब्द महत्वाचा आहे. Squares ची proportional आहे, डायरेक्टली proportional नाही आहे, तर squares ची proportional आहे. Squares of their corresponding sides. आता हा नेमका याचा अर्थ काय आणि ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. So we can say, so what we have to prove now? We have to prove this theorem. This theorem says that the ratio of areas of similar triangle. So I will write down like this way. Area of triangle, पहिला मी ABC घेतो, divided by area of triangle PQR is equal to. So okay. इथं काय म्हटलंय, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ द ट्रायंगल, एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, हे दोन ट्रायंगल जे सिमिलर आहेत त्यांचा रेशिओ आपण इथं घेतलेला आहे. तो रेशिओ कसा आहे, रेशिओ ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स, रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. ए बी ही एक साइड आहे एबीसी मधली, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पी क्यू. ह्या दोघांच्या स्क्वेअर शी इक्वल आहे. सो एबीसी च्या करस्पॉन्डिंग साइड ए बी असेल तर दिस इज ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर ऑन द अदर ट्रायंगल
PQ square, right? And of course, ट्रायंगलला एकच बाजू आहे का? नाही, तीन बाजू आहेत. सो दिस इज ऑल्सो इक्वल टू, आता हा ए बी झाला, हा BC घेतो. सो इट शुड बी इक्वल टू BC स्क्वेअर. BC च्या करस्पॉन्डिंग PQR मध्ये QR, and that should be equal to third side, and that is equal to AC square divided by PR square. So this is what we have to prove. This is what we have to prove. हा झाला theorem. Theorem says that the ratio of areas of two similar triangle is equal to ratio of corresponding side च्या square चा ratio. अरे कुछ ध्यान में आ रहा है? करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो घेतला की आपल्याला कसला रेशो मिळणार आहे? त्यांच्या एरियाचा स्क्वेअर मिळणार आहे. होय ना? लेट्स प्रूव्ह दॅट नाव. सो लेट्स विल गो विथ प्रूफ नाव. सो प्रूफ सिंपल आहे. प्रूफ आता या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR दिलेला आहे. याचा अर्थ आपला काय होतो? याचा अर्थ रेशोज ऑफ दी, so we can write down here triangle ABC is similar with triangle PQR. This is what? This is given. This is given. जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे? तर we can write down. So relationship अशी आहे, AB divided by PQ. AB च्या corresponding side PQ, the ratio of the corresponding sides is equal. Similarly, BC upon QR, and that is also equal to AC upon PR. So that is how we get it from the property of similar triangle. So this is BC divided by, we can write down QR, and this is also equal to AC divided by PR. This is what? ह्याला सपोर्ट काय आहे? Property of similar triangles. Property of similar triangles. बरोबर आहे ना? This is a property of similar triangles. So this is one. आणि काय property आहे? So we know that. आणि कोणती आहे property? So we can write down angle A is equal to angle B. Congruent म्हणजे, sorry, not angle B, but angle P. Angle B is equal to angle Q, and angle C is equal to angle R. You can write down congruent or equal, doesn't make difference because equal म्हणजेच congruent आहे. So these are basically two properties. This is the first property of similar triangle, and this is the second property of similar triangle. हे तुम्हाला माहिती आहे. ओके. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कि AB square divided by PQ square is equal to ratio of areas of triangle. आता area of triangle म्हणजे काय आहे? Right? So we know what is the area of triangle. Area of triangle is equal to 1/2 base into height. Right? Area of triangle is 1/2 base into triangle. Base into height. So I'll write down here now. So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/2. हे काय आहे? 1/2 base into height divided by 1/2 base into height. 1/2 ने 1/2 को मार दिया. न्यूमरेटरला पण 1/2 आहे, डिनॉमिनेटरला 1/2 आहे. लिहायची गरज आहे का? नाही आहे. So here we can write down what is the base of the first
ट्रायंगल एबीसी त्याचा बेस आहे बीसी इंटू एडी, बीसी इंटू एडी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. पीक्यूआर चा बेस काय आहे क्यूआर, क्यूआर इंटू पीएस. सो बीसी अपॉन क्यूआर, बीसी अपॉन क्यूआर म्हणजे एबी अपॉन पीक्यू इज इक्वल टू एसी अपॉन पीआर. तर एडी अपॉन पीएस. आता एडी अपॉन पीएस राइट, इथं बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर. आता बीसी अपॉन क्यूआर आहे तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एडी अपॉन पीएस इज नथिंग बट बीसी अपॉन क्यूआर, तेव्हा त्याचा स्क्वेअर होणार आहे. अरे कुछ समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूं. बीसी अपॉन क्यूआर आहे, इथं बीसी स्क्वेअर आहे, क्यूआर स्क्वेअर आहे. सो बीसी अपॉन क्यूआर आहे तर एडी अपॉन पीएस पण काय पाहिजे, बीसी अपॉन क्यूआर पाहिजे. देन ओनली द होल आन्सर इज गोइंग टू बी बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर. मग आता आपल्याला समजा एडी अपॉन पीएस चा रेशो काढायचा असेल, या ठिकाणी बघा तुम्ही एडी अपॉन पीएस चा जर पाहिजे असेल तर आपल्याला एडी ज्याच्यामध्ये आहे तो ट्रायंगल आपल्याला सिमिलर ट्रायंगल प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे एडी आपल्याला जर पाहिजे असेल एडी अपॉन पीएस तर हा छोटा ट्रायंगल आहे तो पण आपल्याला काय करायला पाहिजे, तो पण आपल्याला सिमिलर ट्रायंगल दाखवायला पाहिजे. सो वी विल टेक एबीडी आणि PQS हे दोन ट्रायंगल आपण घेऊ किंवा ABC घेऊ. आपण तुमच्या बुक मध्ये घेतलेले आहेत बघा, एबीडी आणि PQS घेऊ. एबीडी आणि PQS हे बुक मध्ये घेतलेले आहेत. ओके, सो इन ट्रायंगल ABD and triangle ABD तसा इथं PQS, इन ट्रायंगल PQS या दोन ट्रायंगल मध्ये काय आहे आपण बघू, समजून घेऊ. या ट्रायंगल मध्ये B इज इक्वल टू Q और नॉट. यस, कारण दोन हे कसे आहेत, B is equal to Q because both ABC and PQR are similar triangles. So here we can write down angle B is equal to angle Q and angle ADB is equal to angle PSQ. Angle PSQ. So angle ADB is equal to angle, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. So ADB is equal to PSQ is equal to angle PSQ and these are equal to 90 degrees. Correct? म्हणजे ह्या दोन ट्रायंगल मध्ये मी कोणते ट्रायंगल घेतले बघा, हा एक ट्रायंगल घेतला मी and I took this one more triangle. या ट्रायंगल मध्ये हा angle S and angle D are congruent 90 degrees. B is equal to Q because triangle ABC and PQR are similar. So दोन ट्रायंगल जर इक्वल असतील तर by AA test, so by AA test of similarity, what we can write down? We can write down both the triangles are, so triangle ABD is similar with triangle PQS. हे आपल्याला यातून स्टेटमेंट मिळालं. करेक्ट? अरे कुछ चमका की नहीं चमका, अरे कुछ चमका की नहीं चमका, बरोबर आहे ना. आता बघा, since these two triangles are similar, आपल्याला काय पाहिजे, AD upon PS पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, AD upon PS. तर आपण AD upon PS चा इथे रेशो मांडू आपण. सो
from similarity we get काय मिळतं आपल्याला बघा AB upon PQ. We can get AB upon PQ is equal to AD divided by PS. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? Corresponding AB divided by PQ is equal to AD divided by PS. AB divided by PQ is equal to AD divided by PS is equal to BD divided by QS. बरोबर ना? पण आपल्याला BD divided by QS नको आहे, आपल्याला पाहिजे AD upon PS. So this is a one statement we got. So this is, I can write down, this is a one, right? दुसरी अनेक गोष्ट बघा. Secondly, BC upon QR म्हणजे काय आहे? BC upon QR म्हणजेच AB upon PQ आहे. And AB upon PQ is equal to BC upon QR. AB upon PQ is equal to BC upon QR. दोन्ही एकच आहेत ना? कारण ABC triangle is similar to PQR triangle. That means AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. So AB upon PQ म्हणजे BC upon QR आहे. म्हणजे हे पण काय आहे? BC upon QRच आहे. आणि AD upon PS म्हणजे काय झालं? So this is a second. This is a second. So and this is also equal to इथे दिलंच आहे आपण AC upon PR. म्हणजे काय आहे? AD upon PS म्हणजे काय आहे? BC upon QRच आहे ना? So what we get? So from 1 and 2, from 1 and 2 काय मिळालं आपल्याला 1 and 2 वरून? एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR is equal to, आता मी इथे जागा नाही इथे लिहितो मी, is equal to पहिला BC upon QR is equal to AD upon PS. AD upon PS च्या ठिकाणी मी टाकतो AB upon PQ किंवा AB upon PQ म्हणजेच BC upon QR आहे. So that is equal to AD upon ES ला बघा AD upon PS ला मी टाकतो AB upon, I'll write down here AB upon PQ. ओके, AD upon PS चं काय टाकलं मी? AB upon PQ टाकलं. आता BC upon QR, BC upon QR म्हणजे काय आहे? AB upon PQ. So I can write down here AB upon PQ. So this is equal to AB into AB. So that is equal to AB square divided by PQ square. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? हे कळते ना काय काय लिहिलंय मी? AD upon PS काय प्रूव्ह केलं? AB upon PQ. So AD upon PS म्हणजे AB upon PQ. BC upon QR by similarity. BC upon QR म्हणजे काय? AB upon PQ. So BC upon QR च्या ठिकाणी मी काय टाकलं? AB upon PQ. So now it's AB square upon PQ square. बरोबर ना? ओके. आता सेम, आता AB upon PQ म्हणजेच BC upon QR आहे आणि AD upon PS म्हणजेच BC upon QR आहे. म्हणजे this is also equal to BC square upon PQ, not PQ square, BC च्या ठिकाणी QR square. So this is a QR square and that is equal to AC square divided by PR square.
So this is what is proved. So इथं थोडं तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. बीसी अपॉन क्यू आर म्हणजे काय आहे? एबी अपॉन पीक्यू. हे दोन्ही एकच आहेत ना. आणि एडी अपॉन पीएस म्हणजे एबी अपॉन पीक्यू. तर इथं दोघांचा स्क्वेअर झाला ना. झाला. आता एबी अपॉन पीक्यू म्हणजे बीसी अपॉन क्यू आर. म्हणजे इथं मी बीसी अपॉन क्यू आर टाकू शकतो. बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर झाला. बीसी अपॉन क्यू आर म्हणजे एसी अपॉन पी आर इथं टाकू शकतो. आणि एबी अपॉन पीक्यू म्हणजेच एसी अपॉन पी आर ते पण टाकू शकतो. सो इट इज अ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड आणि त्याचा रेशिओ दॅट इज इक्वल टू रेशिओ ऑफ एरियाज. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिअरम. It says that when two triangles are similar, the ratio of those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. Corresponding शब्द महत्वाचा आहे. सिक्वेन्स उलट सुलट करून चालणार नाही. व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, बघा. If you like my videos, please subscribe to my channel, Infinity Finishing School. Write your comments, write your queries. I'll come back to you. Share this information with your friends and families. Don't forget to press the bell icon to get the notification. Okay. Thank you.